महाराष्ट्रामध्ये चेहऱ्याशिवाय मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे। या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं काम पाहिलं आहे। लोकसभेतलं मतदान अनेक घटकांचं हे माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून सुद्धा झालेलं आहे। अर्थात तिघांची ताकद एकत्र होती, पण बिन चेहऱ्यांचं महाविकास आघाडी किंवा बिन चेहऱ्याचं सरकार हे अजिबात चालणार नाही। लोक स्वीकारणार नाही, लोकांना चेहरा द्यावाच लागेल। संजय राऊतला नेमका कुणाचा चेहरा पाहिजे हे त्यांनी पहिले ठरवलं पाहिजे। त्यांना जर उद्धव ठाकरे साहेबांचा चेहरा पाहिजे असेल तर मला वाटत नाही की काँग्रेस तो ॲक्सेप्ट करेल, किंवा वज्रमुठीची जी काही सभा मागे झाल्यात त्यामध्ये खुर्चीमध्ये सुद्धा बदल त्यांना आवडत नव्हता, तर ते उद्धव साहेबांचा चेहरा घेऊन पुढे निवडणूक लढतील याची शक्यता नाही। एक वेळेला ती आघाडी तुटेल, परंतु असा चेहरा समोर येणार नाही हे तेवढं सत्य आहे। म्हणून जर तुम्ही यावर कोणत्याही काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया जर घेतली तर तो यावर काही भाष्यच करणार नाही हे तेवढंच खरं आहे। कारण की त्यांना आता मोठ्या भावाच्या भूमिकेत ते आल्यामुळं त्यांना स्वतंत्र लढायची सुद्धा खुमखुमी असल्यामुळं ते महाविकास आघाडीमध्ये राहतील का नाही याची शक्यता कमी।